लातूरच्या औसा तालुक्यातील शिवनी बुद्रुक येथे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पाणंद रस्ता पूर्णत्वास जावा यासाठी अनेक वेळा औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांच्याकडे मागणी करून देखील याकडे दुर्लक्ष करणाऱ्या आमदाराचा आणि प्रशासनाच्या ग्रामस्थांच्या वतीनं निषेध व्यक्त केला जातोय। एकीकडे शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार म्हणून महाराष्ट्रभर फेटा आणि तुरा बांधून हिंडणारे आमदार मंत्री याकडे लक्ष देतील का असा सवाल औसा मतदारसंघातून उपस्थित केला जात आहे। येणाऱ्या 2 ते 4 महिन्यांमध्ये सरकारनं या रस्त्याची दखल घेतली नाही तर शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय पुढे शासनाच्या विरोधामध्ये थडगं बांधून चिता आंदोलन करण्याचं आवाहन शेतकऱ्यांनी केलंय। मामा काय नाव आहे? शिवनी बुद्रुक मध्ये आज रस्त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही लेकरं बाळ घेऊन या पाणंद रस्त्याला आलेत। काय दगडू मारुती कोकाटे शिवनी। काय अडचण आहे शेताची? वाटची पण लोक कुबडाला लागलं। किती दिवसापासून तुम्ही या रस्त्याने ये जा करता? 10 वर्ष होऊन गेलं। पाण्यामुळे हे रस्ता वाहून गेला। ते रस्ता शिवनी ते तोंडोली मोड इथपर्यंत नाही जर झाला तर आम्ही आमरण उपोषण करणार आहोत। शासनाची ताटी बांधून आम्ही सरकार बसून आमरण उपोषण करणार आहोत होण्यासाठी। आणि हे आमच्या शेतातली गडी ही विद्यार्थी शाळेला यायचे म्हणलं तरी येऊ शकत नाहीत, तर शासनाने ह्याचा योग्य ते निर्णय घेऊन वाट द्यावी। पहिला रस्ता झालेला आहे आणि हिलवरच्यासाठी आमचं अर्थकारण आहे, बँक तिकडेच आहे आणि आमचं नवीन वस्ती बसल्यापासून ह्या गावचं काम इकडे झाल्याने तोंडुळी मजबूतीकरण नाही, काही नाही। पहिलं झालं पण डांबरीकरण नाही झालं। आहे आता आपण आहोत औसा तालुक्यातील जे शिवनी बुद्रुक या गावचा जो हा पाणंद रस्ता आहे। अनेक वर्षापासून हा रस्ता या ठिकाणी प्रलंबित असलेला आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे जर पाहायला गेलं तर आपण पाहतोय की महाराष्ट्र शासन सर्वसामान्याच्या सोयीसाठी अनेक योजना राबवलेल्या आपल्याला पाहायला मिळते। त्यातल्या त्यात औशामध्ये एक आपण पाहिलं की गेल्या टर्ममध्ये अभिमन्यू पवार हे निवडून आले आणि पुन्हा एकदा निवडून येण्यासाठी औसा तालुक्यातल्या सर्व नागरिकांना आवाहन केले की आपण सर्व औसा तालुक्यातले शिवरस्ते कंप्लीट करून देऊत आणि सगळ्यांच्या सोयीसाठी हा सरकार आपल्याला स्थापन करायचा आहे। पुन्हा एकदा हे सरकार स्थापित झालं आपण पाहिलंय। मात्र शिवनी बुद्रुक येथील हा रस्ता जो आहे अजूनही प्रलंबित आहे। अनेक वेळा प्रशासनाकडे या रस्त्याची मागणी केलेली आहे। नेमक्या काय व्यथा आहेत शेतकऱ्याच्या ही आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। कशा प्रकारची या ठिकाणी या रस्त्यावर जाताना कष्ट या शेतकऱ्याला भोगावं लागते। लहान लहान लेकरं आपण पाहतो या ठिकाणी ही शाळेला जाण्यासाठी या रस्त्यावर जो आहे शेतकऱ्यांचे काही शेतामध्ये घरं आहेत असं सांगण्यात येतंय। मामा काय सांगाल, किती दिवसापासून तुम्हाला ही समस्या भोगावं लागते? आम्हाला जवळपास 4 वर्षापासून ही समस्या भोगावं लागते आणि बसवराज पाटलाच्या हातावर सुद्धा प्रस्ताव दिला। त्यांच्या हातावर तिथे त्यांच्या गावी जाऊन आम्ही त्यांच्याकडे ह्याचे फोटो काढून प्रस्ताव दिला, त्यांच्याही हातावर झालेला नाही। पुन्हा हे आमदार साहेब निवडून आले, हे आमदार साहेब अभिमन्यू पवार साहेब निवडून आले। अभिमन्यू पवार साहेबाकडे सुद्धा एक प्रस्ताव दिला 2 वेळेस आणि त्यांनी सांगितलं की तुमचे गाव रस्ते झाले, शिव रस्ते झाले, शेत रस्ते झाले, हे असं आम्हाला उघड ठेवलं अंधारामध्ये शेतकऱ्याला। आणि हे आम्हाला बांब देऊन ह्याचा नंबर पडला नाही किंवा ह्याचा काही झाले नंबर पडल्याशिवाय ही रस्ता होत नाही असं आम्हाला त्याने म्हणत आहे। तर हे आम्हाला जवळपास 10 किलोमीटर वरून आम्हाला इथल्या ह्या रस्त्याच्या मालकाला तिकडून यावं लागते भुसणीहून आपल्याला माल घेऊन। माल न्यायची अडचण आहे, पाऊस पडलं तर माल शेतात राहतोय आणि लेकरं शाळेला वरी काही 10 घर आहेत, ते शाळेला यायला लेकराची सुद्धा अडचण आहे। संघामध्ये जर अशी दयनीय अवस्था असेल तर महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना कसं जगायचं हा या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। मामा काय सांगाल, कशा प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला आतापर्यंत? माझं तर पडून ऑपरेशन झाले माझं मणक्याचं असं ह्या रस्त्यामुळं तर। आणि ह्या रस्त्याला बसवराज पाटलापासून म्हणजे 15 वर्षाचा काळ झाला त्या रस्त्याचं काम होऊन, कमीत कमी 15च्या पुढे झाले पण कमी नाही। बसवराज पाटलाचं टर्नओव्हर 1, अभिमन्यू पवारचं टर्नओव्हर 1, 5 ती गेले, ही 6वं वर्ष। त्याच्या अगोदर किती वर्षांचा ही काही मला आठवत नाही 20 ती, तरी पण हे जर म्हणजे टर्नओव्हरला आमचा प्रस्ताव चाललेलाच आहे, तरी पण यांनी कामाकडे लक्ष दिलेलं नाही त्या लोकांनी। आणि हे रस्त्याची अवस्था अशी आहे, आमचा माल 15 किलोमीटरवर न्यावा लागला, 11-12 किलोमीटर कंप्लीट पडते घरी माल नाही। यापूर्वी कधी तुम्ही म्हणजे निवेदन दिलंय का?
यापूर्वी निवेदन दिलंय कुणाला तुम्ही, म्हणजे ह्या रस्त्याचं काम आमदारला तात्काळ दिले. करा? अभिमन्यू पवारला दिले, कधी मागे दिले, 2-3 वेळेस ठराव दिला, पण का म्हणले त्यांनी तुम्हाला? काय करूच म्हणले नुसतं करू म्हणून काही त्यांनी केले नाहीत, दखल घेतली नाहीत. हम्म. परेशान किती शेतकरी आहेत साधारण? 100 एक आहेत, 100 शेतकरी आहेत, 100च्या वर आहेत, 100 शेतकरी आहेत. काय भूमिका असेल, काय भूमिका असेल याच्या पुढचे प्रशासनाच्या जर अधिकाऱ्याने तुमच्याकडे लक्ष नाही दिले तर तुमची भूमिका काय लक्ष जर अधिकाऱ्यांना नाही दिला तर आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषण मांडणार आहे. आणि तिथं कलेक्टर ऑफिसच्या समोर उपोषण मांडून आम्ही आमच्या जीवाचा तिथं आत्मघात सुद्धा करून घेणार आहे या रस्त्याबद्दल. असं बी मरू लागला तसं बी मरणार आहोत, त्याच्याबद्दल काही वांधा नाही. हे इथं पडून 2-4 माणसं घायल झाले दवाखान्यात इथं. मग हे अशी परिस्थिती अवस्था झालेली आहे. हा म्हणजे सर्व हा ह्याकडे त्याकडला पहिला झालेला आहे. बघा ही गाडीहून पडल्यामुळे ह्याकडे आपण पाहतोय की जे शेतकऱ्याच्या या ठिकाणी व्यथा आहेत ही शासनानं याकडं तात्काळ लक्ष देऊन या रस्त्याचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करावा अशी या शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मागणी केली जाते. या 4 महिन्यात जर नाही रस्ता झाला तर आम्ही मतदानावर सुद्धा बहिष्कार घालणार. मतदान आम्हाला द्या, आम्ही रस्ता करू म्हणलेला आहे. बसवराज पाटलांनी म्हणले, अभिमन्यू पवारने म्हणले, स्वतःने वड्यातला पूल आणि हे एवढं जर केलं तर म्हणजे शेतकऱ्याचं भलं होईल. 15 किलोमीटरहून जावं लागलेलं आहे आम्हाला. माझं नाव सचिन अशोकराव भोसले, राहणार शिवणी बुद्रुक, तालुका औसा, जिल्हा लातूर. ह्या 2 महिन्याच्या कार्यकाळात जर नाही या रस्त्याचं काम झालं तर मी चिता आंदोलन करेन आणि स्वतःला आत्मघात करून घेईन. आपण पाहिलंय की शासनाच्या विरोधामध्ये आज शेतकरी या ठिकाणी आक्रमक झालेला आपल्याला पाहायला मिळते. शासनाची ताटी आंदोलन काढून या ठिकाणी जे आंदोलन केलं जाणार आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढं, हे शेतकरी चिता आंदोलन करण्याचं या ठिकाणी आव्हान प्रशासनाला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. स्टार महाराष्ट्रासाठी मी संगाप्पा स्वामी, शिवणी. संगाप्पा स्वामी, स्टार महाराष्ट्र न्यूज, लातूर.